मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपलं सर्वांचं की आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी पाऊल पडते पुढे. तर या चॅनलद्वारे आपला प्रयत्न आहे की आपले लहान लहान व्यावसायिक आहेत त्यांचं आपण प्रमोशन करायचं. आणि इथे बघू शकता मराठी ताई आहे, त्या रस्त्यावर बसून लहानसा व्यवसाय करत आहे. तर आपला प्रयत्न हाच आहे की आपले लहान लहान व्यावसायिक आहेत ते मोठे कसे झाले पाहिजे त्याच्यासाठी. आणि सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की आपला चॅनल जेव्हा जेव्हा तुम्ही बघताय खूप सारं तुमचं प्रेम मिळतं आहे, पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत चला. त्यामुळे होईल कसं की आपला एक मोठा समूह तयार होईल आणि त्याच्याद्वारे आपण हे आपले लहान लहान व्यावसायिक आहे त्यांचं व्यवसाय वाढीसाठी आपण प्रयत्न करू. तर चला आपण ताईंना भेट देऊया. ते बघू शकता तुम्ही, या आपल्या घरगुती वापराच्या वस्तू काय आहेत त्या सगळ्या ताई ठेवत आहे. तर चला त्यांना आपण भेटूया. तर ताई नमस्कार. काय ताई नाव आपलं? माझं नाव मंगला खैर. मंगला खैर ताई. दिलीप खैर. अच्छा ताई, किती वर्षापासून व्यवसाय करताय तुम्ही? 9 वर्ष. 9 वर्षापासून व्यवसाय करताय. 9 वर्षात तुम्हाला इथे काही अडचणी? नाही, इथे काहीच अडचणी नाही. आणि ताई इथे आता तुम्ही हा व्यवसाय रस्त्यावर करत आहात, तर असं कधी वाटलं नाही की आपले ओळखीचे लोक बघतील विकतील? नाही, त्याची लाज मला नाही. बस 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 कारण माझं एक कष्ट आहे, बस. माझी मेहनत आहे, ही माझी इज्जतीची रोटी आहे, त्यामुळे मला लाज नाही वाटत. किती वर्षापासून ताई व्यवसाय करताय? 9 वर्ष. 9 वर्षापासून हाच व्यवसाय? हो, हा म्हणजे अगोदर भाजी, अच्छा. कडधान्य, हां. सुकी मच्छी हां. आणि चौथा हा. अच्छा, तर तेव्हापासून तुम्ही 9 वर्षापासून पूर्ण हाच व्यवसाय म्हणजे करता, व्यवसायामध्ये जा. तर कधी वाटलं नाही का आपल्याला की नोकरी करावी? कारण की साधारण कसा आत्ताचा आपला जो मराठी वर्ग आहे तो व्यवसाय करण्याकडे जास्ती त्यांचा कल नसतो की नोकरीकडेच त्यांचा जास्ती कल असतो. तर त्यांना काय सांगाल तुम्ही? बरं, माझं असं आहे, मी नोकरी करत होते, हां. पण नोकरीमध्ये काय मला म्हणजे महिन्याचा पगार मिळतो नोकरीमध्ये, आणि हे रोजचे, हे माझं रोजचे आहे. त्यामुळे मी कोणाकडून 10 रुपये मागू शकत नाही. आणि मी नोकरी ह्याच्यासाठी सोडली की 2 वेळा मी ट्रेनमधून वाचले, म्हणून मी त्या नोकरीला रामराम केला आणि हे पकडलं. एकदम पण खूप. त्याच्यापासून माझं पोट भरते. मी उपाशी कधी नाही राहले, कोणाकडून 10 रुपये नाही मागत. तर मंडळी बघू शकता की स्वाभिमानाने व्यवसाय लहान का होईना हो, पण व्यवसाय करण्याची जिद्द ताईंची किती आहे. आणि मला अभिमान आहे हां. ह्या माझ्या व्यवसायाचा. मी रस्त्यावर घेऊन बसले, त्या गोष्टीचा मला अभिमान आहे. मी लाजत नाही. मी 10वी शिक्षणवाली बाई आहे. अच्छा. मी घरगुती बाई आहे, माझं घर आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, तरी पण मी हे सोडत नाही. हां. अच्छा, आपण आता हा व्यवसाय तुम्ही करताय त्याच्यात काय काय ठेवताय? त्याच्यामध्ये मी सगळं घरगुती प्लास्टिक आहे. मित्रांनो बघू शकता की हे आपले बघा आता डस्टबिनचे कवर आहेत, डस्टबिनच्या बॅग्स आहेत. कपडे धुवायचे. अच्छा, कपडे धुवायचे ब्रश आहेत, त्यानंतर कैची आहे. ते म्हणजे नेहमीच्या वापरामधले हे साहित्य आहे आपल्या नेहमीच्या वापराचे. प्रत्येकाच्या घरामध्ये या वस्तू का लागतात, प्रत्येकाच्या घरात लागतात बघा. तर मित्रांनो सगळ्यांना आव्हान हे आहे की बघा आपल्या मराठी व्यावसायिक लहान लहान आहेत, हे लहान लहान व्यवसाय करतात, त्यांच्याकडून आता ह्याच वस्तू आपल्या घरगुती वस्तू का आहेत त्याच आपण दुकानामधून घेतो आहे. तर त्याच्या किमती पण भरमसाठ असतात आणि त्याच किमतीपेक्षा कमीत कमी पैशामध्ये ह्या ताई इथे व्यवसाय करतायत आणि त्या विकायचा प्रयत्न करतायत. तर तुम्हाला आव्हान आहे की जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांकडून असे रस्त्यावर व्यवसाय करतात, बिनधास्तपणे स्वाभिमानाने व्यवसाय करतात, तर त्यांना प्रतिसाद द्या, जेणेकरून त्यांचा हौसला वाढेल आणि त्यांना अजून वाटेल की अजून आपल्या बाकीच्या लोकांनी पण व्यवसायामध्ये यावं. तर सगळ्यांना विनंती आहे की अशा आपल्या मराठी माणसांना मोठं करायचा प्रयत्न करा. आणि इकडे आता मी आहे नालासोपाऱ्याला टाकी रोड एरियामध्ये. तर ताईनं ॲक्च्युली एक्झॅक्ट आता मी लोकेशन विचारतो की काय लोकेशन आहे. ताई लोकेशन काय इथलं आहे सांगाल? तर मित्रांनो ॲक्च्युली बघू शकता इथे आंबेडकर नगर म्हणून आहे. मग आंबेडकर नगरच्या इथे पाहू शकता सारस अमृततुल्य म्हणून एक शॉप आहे, त्या शॉपच्या साईडला ताई व्यवसाय करत आहेत. तर खूप अभिनंदन आहे ताईंचं की व्यवसाय करत आहेत. 2 वेळा ट्रेनमधून पण ताई वाचल्यात आणि त्याच्यानंतर ही जिद्द बघा की ताई व्यवसाय करत आहेत. ठीक आहे. तर ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्यवसायासाठी. आणि मी प्रयत्न करेन की आपले जे हा व्हिडिओ बघून जी इकडचे आपले व्यवसायामध्ये तुमच्या व्यवसायासाठी
नालासोपारा, विरार, वसई या साईटून जे पण आपले लोक बघणारे असतील ते नक्कीच इकडे येण्याचा प्रयत्न करतील. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्यवसायासाठी. धन्यवाद ताई. नमस्कार.